आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी राजकीय बातमी ती म्हणजे विधानसभा निवडणुकीतल्या सुमार कामगिरीनंतर शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद बदललं जाणार आहे। प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याची चर्चा आहे। नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे आणि राजेश टोपे या नेत्यांच्या नावाची चर्चा आहे। तर सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाच कायम ठेवण्यात यावं असंही काही नेत्यांचं मत असल्याचं समजतंय। पण काही नेत्यांकडून मात्र प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली जाते। आता शरद पवार यावर काय निर्णय घेतात ते मात्र पाहावं लागणार आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। जयंत पाटील यांनाच कायम ठेवावं असं काही नेत्यांना वाटतं, तर काही नेत्यांच्या मते प्रदेशाध्यक्ष बदलला जावा आणि त्यासाठी शशिकांत शिंदे आणि राजेश टोपे यांच्या नावाची चर्चा आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी यावर आपल्याला माहिती देत आहेत। सागर, विधानसभा निवडणुकीनंतर ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल आहे शरद पवार गटाची, कोणाला संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे? विनोद, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेत ज्या वाईट परिस्थितीमध्ये परफॉर्मन्स झालाय या सगळ्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी त्याच वेळी प्रदेशाध्यक्षवरून पद सोडण्याची भूमिका घेतली होती। पण शरद पवारांच्या आग्रहाखातीर ते पद कायम ठेवण्यात आलं होतं। आता संघटनात्मक बदलांचं वारं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसतंय। त्या दृष्टिकोनातून जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत। जयंत पाटील यांना या पदावरनं काढण्यात यावं आणि नवीन चेहरा म्हणजे अर्थात जे काही उरले सुरले चेहरे आहेत त्यापैकी जे प्रामुख्याने नावं समोर येतात त्यामध्ये राजेश टोपे आणि शशिकांत शिंदे यांच्या प्रामुख्याने नावाची चर्चा सुरू आहे। पण शरद पवारांच्या पक्षातल्याच काही जणांच्या नेत्यांचं मतप्रवाह आहे की जयंत पाटील यांच्याकडेच दिलं जावं, कारण की विधिमंडळ गट नेत्यांच्या पदावर यापूर्वी जयंत पाटील भलेही सिनियर असले तरी जयंत पाटलांच्या ऐवजी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ती जबाबदारी दिलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष न देणं म्हणजे स्वतःहून पक्षामध्ये नाराजी वाढवणं आणि मग जर जयंत पाटील जे वारंवार चर्चा जे घडतायत की ते जातील कुठेतरी, त्यांच्या बाबतीत राजकीय भूमिका काही वेगळी होण्याची शक्यता आहे, तर अशा गोष्टीला खत पाणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे एक गटाचा मतप्रवाह आहे की जयंत पाटील यांना कायम ठेवलं जावं। एक प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची यापूर्वीची प्रतिमा म्हणजे लोकसभेच्या काम असेल किंवा पूर्ण पक्षामध्ये विधिमंडळातल्या कामकाजामध्ये सुद्धा सिनियर म्हणून त्यांचा सहभाग असेल तर ते महत्वाचं राहणार आहे। अशा परिस्थितीत त्यांना पद कायम ठेवलं जावं। पण दुसरीकडे मात्र रोहित पवार आणि तसे तत्सम जे तरुण नवीन नेतृत्व महाराष्ट्राच्या शरद पवार राष्ट्रवादीमध्ये येऊ पाहतायत त्यांच्या मते मात्र नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्त केले जावे असं मतप्रवाह आहे। यामुळे उद्या आमदारांच्या आणि खासदारांच्या बैठकीकडे फार महत्वाचं लक्ष आहे। याच्यामध्ये काही महत्वाची चर्चा होणार का किंवा त्याचे काही पडसाद उमटतात का हे देखील पाहणं गरजेचं दिसून येते। अगदी सागर, दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद। दोन्ही बाजूनी मतप्रवाह आहे। तरुण तुर्कांकडे नेतृत्व द्यायचं की जुन्या जाणत्यांकडेच नेतृत्व कायम ठेवायचं याचा निर्णय आता शरद पवारांना घ्यावा लागणार आहे। काय निर्णय घेणार हे लवकरच स्पष्ट होईल।